बिनविरोध उमेदवार निवडून आल्यामुळे काहींना मिरची लागते। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा टोला। अकोल्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यावर हल्ला, जीवघेण्या हल्ल्यात हिदायत पटेल गंभीर जखमी, पोलिसांकडून तपास सुरू। अमरावतीमध्ये संजय खोडके आणि रवी राणांमध्ये जुंपली, शासकीय पैसा हनुमानगडीवर घेऊन चालले का, खोडकेंची टीका, तर राजकारणात देवाला तरी सोडा, राणांचा पलटवार। नाशिक मनपा निवडणुकीमध्ये भावाभावांमध्ये जुंपली, भाजपचे नेते दिनकर पाटील यांचा दशरथ पाटलांवर हल्लाबोल। विलासराव देशमुखांवरच्या वक्तव्यावरून रवींद्र चव्हाण यांचं घुमजाव, विलासरावांवर टीका केली नाही असा चव्हाणांचा दावा, तर लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जाणार असल्याचं केलं होतं वक्तव्य। रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य विकास कामांसंदर्भात, जास्त विकास कामं करू म्हणजे विलासरावांची आठवण येणार नाही, रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्याचं रावसाहेब दानवेंकडून स्पष्टीकरण। जनतेच्या मनात कोरलेली नावं पुसता येत नाहीत, रवींद्र चव्हाणांना रितेश देशमुख आणि अमित देशमुखांचं प्रत्युत्तर। अजित पवारांनाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील, सोबत याल तर तुमच्या सोबत, सोबत नाही आलात तर तुमच्या शिवाय, आशिष शेलारांनी ठणकावलं। निवडणुकीपूर्वी अजित पवारांचा उमेदवारांना कानमंत्र, आपलं काम शेवटच्या